टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थांची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की फ्रीजचं डीप क्लिनिंग केलं होतं. आता फ्रीज ऑर्गनाईज कसं करायचं ना ह्याचं आपण व्हिडिओ दाखवणार आहोत. तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे फ्रीज ऑर्गनाईज, जे मी ऑर्गनाईज पण आहे ना ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि ते सुद्धा मी मागवले आहेत, कारण की काही मग व्हिडिओला सुरुवात करूया. मला माझं फ्रीज दाखवते हे कसं आहे ते. आणि बघा असं माझं फ्रीज एवढं बाहेरून क्लीन आहे. आता आतमध्ये काय काय आपण ठेवायचं, तर आपण पहिली सुरुवात करूया फ्रीझरमधली. तर हे आहे फ्रीझर. फ्रीझरमध्ये वरती लाईट नाही आहे, पण असं आहे फ्रीझर. तर इथे मी ठेवलं आहे हे दुधाची पिशवी, जी मी एक्स्ट्राची मागवून ठेवते अगोदरच संपायच्या आधी. इथे आहे चॉको चिप्स. हे आहे वाटण, जे मी आपलं नॉनव्हेज व्हेजसाठी आपण जे बनवतो. आता मला बरीच वाटण पण करायची आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार की मी ते 8 दिवसाची फ्रीझरमध्ये कशी स्टोअर करून ठेवते, जेणेकरून आपल्याला ऑन द स्पॉट लगेचच जेवण बनवता येतं. त्यामुळे आणि त्या पण काही टिप्स आहेत, मी त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच. तर हे आहे वाटण. ही आहे माझी दूध काढलेली दुधाची मलाई, जी मी ह्या डब्यामध्ये स्टोअर करते, कारण की ती ना काळी म्हणजे असं येलोइश वगैरे होत नाही म्हणून. इथे आहे माझी व्हिपिंग क्रीम, ते बघू शकता या ड्रॉवरमध्ये. अजून बरंचसं त्याच्यामध्ये यायचं बाकी आहे सामान. तर हे असं आहे वरचा कप्पा. आता इथे आहे माझं स्प्रेड चीजचं डब्बा, जो मी इथेच ठेवत असते. ह्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे असे तुकडे करून ठेवते, दाखवते तुम्हाला. हा डब्बा आहे ना खरंच खूप छान आहे, म्हणजे यूज करण्यासारखा आहे. ह्याच्यामध्ये ना खोबरं वगैरे असं खराब होत नाही, तर आपण ह्यामध्ये असं जमा करून ठेवू शकतो. तर मी ह्यामध्ये थोडंसं असं ओलं खोबरं जे शिल्लक राहिलेलं असं ना ते ह्यामध्ये स्टोअर करते आणि फ्रीझरमध्येच ठेवते. जर फ्रेंड्स समजा तुम्हाला फ्रीझरमध्ये तुम्हाला जर ओलं खोबरं स्टोअर करून ठेवायचं असेल आणि तुम्हाला ते ऑन द स्पॉट वगैरे लवकर म्हणजे मार्केट थोडं लांब असेल, तर तुम्ही ते फ्रीजमध्ये नारळ आणून फोडून त्यांना एका डब्यामध्ये तुम्ही असे छानसं कटिंग करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता, जे तुम्हाला ऑन द स्पॉट मिळेल. इकडे आहे ही एक टिप्स आहे तुमच्यासाठी. हे आहे इथे आहे बघा खव्याचं पाकिट आहे. हे अमूल बटर आहे. हे आहे चीजचं स्लाईस आणि हे चीज क्यूब आहे. ह्यामध्ये कॉर्न आहे, ह्या डब्यात कॉर्न आहे. हे चीज स्लाईस आहे. हे अमूल बटर आहे आणि हे आहे मोझरेला चीज आणि हे आहे खवा आणि हे आहे ना आईस जेल पॅकेट आहे हे. आणि ह्याच्या पाठी जे आहे ना ते हे स्लाईस आहे. हे बघा हे इथे हे स्लाईस आहेत सँडविच वगैरे टाकून खाण्यासाठी. व्हेज सँडविच वगैरे मी जे घरी बनवते तिच्यासाठी ते आहे. हे बर्फाचं हे आहे, इथे आपण बर्फ वगैरे बनवून असे फिरवल्यावरती यामध्ये बर्फ जमा होतो. तर हे आहे असं वरती. अजून फ्रीजमध्ये थोडं सध्या खाली आहे, यामध्ये सगळं असं वाटणचे वगैरे प्रकार पण येणार आहे. तर हे आहे असं फ्रीजरचं साईड. आता हे आहे फ्रीजरच्या दरवाजेचं साईड. तर इथे आहे हे हर्षलीचं काय बोलतात ते चोको सिरप आहे, मिल्क चोको सिरप. हे आहे माझं काय बोलतात त्याला क्रश आहे, हे माझे मिक्स. आणि हे आहे ब्लूबेरीचं क्रश आहे. हे ऑलिव्ज आहेत, माझ्या बहिणीने दिलं होतं बहिणीने. आणि हे आहे रसमलाईचं क्रश आहे. हे आहे आगळ, कोकम आगळ आहे. हे सिरप आहे, सॉरी हे कोकम आगळ आहे, हे सिरप आहे कोकम. हे आहेत चॉको चिप्स, इथे तुम्ही बघू शकता हे चॉको चिप्स आहे. इथे आहे हे मिक्सवाले आहेत, व्हाईट आणि म्हणजे चॉकलेटचे. आणि हे फक्त चॉको चिप्स आहे. ह्यामध्ये मगज आणि खारीक आहे, जी मला लागते. ह्यामध्ये पण छोटे छोटे असे खोबऱ्याचे तुकडे, आपलं मिल्कमेड आहे, सॉरी ह्यात मिल्कमेड आहे. आणि म्हणजे मिल्क मिठाईचं काय बोलतात ते सिरप आहे ह्याच्यात. हे मिल्कमेडचं कंटेनर आहे. आणि हे आहे कोको पावडर, ते बघू शकता तुम्ही. तर मी ना हे कोको पावडर ओळखण्यासाठी ना असे ते स्टिकर लावले, जे म्हणजे आपल्याला ऑन द स्पॉट समजेल आणि आपण थोडी गडबड नाही होणार कोणत्या गोष्टीसाठी. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आहे माझा फ्रीझरचा लुक, जो मी ऑर्गनाईज केलेला आहे. अजून पुन्हा एकदा तुम्हाला जेव्हा मी वाटण वगैरे करेल ना, त्याआधी मी काय काय फ्रीझरमध्ये ठेवते हे मी तुम्हाला दाखवेलच. तर इथे हे असं आहे. आता आपण निघणार आहोत खाली फ्रीजमध्ये काय काय ठेवतो ते. तर फ्रेंड्स बघा, हे आहे फ्रीजची साईड. तर मी ना पहिले असे दहीचे कंटेनर मागवते आणि हे ना खूप छान मिळतं. 100 रुपयाचा एक डब्बा असतो, 100 का 110 आता झाला आहे, पहिले 100 रुपयाचा असायचा. तर हे ना डबे पण खूप छान आहे, म्हणजे ना एअर टाईट आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये काहीही ठेवू शकता. ते ना खूप छान प्रकारे राहतात ह्यात सुद्धा. तर मी हे असं ह्याच्यामध्ये आता सध्या तीळ ठेवलेले आहेत मी. इथे माझे असे काही छोट्या छोट्या वस्तू आहेत, जसं की काय बोलतात ते खडा मीठ आहे ब्लॅक कलरचं. परत माझं थोडंसं बेकिंगचं सामान आहे ह्याच्यामध्ये, खायचा सोडा वगैरे वगैरे असं काही आहे. हा जाडा रवा ठेवलेला आहे मी ह्याच्यामध्ये. हे खोबरं आहे, तर हे पण खोबरं हे मी असं क्रश करून ठेवून देते, म्हणजे लगेच पटकन आपल्याला तव्यावर भाजून काढता येतं वाटणसाठी. हे कोकमचे हे आहेत, कोकम आहे हे मी फिशचं वरती जे आपण कोटिंग करतो ना फिश फ्राय करण्यासाठी, पीठ रवा मसाले वगैरे टाकून जे आपण कोटिंग करतो ना, हे त्याचा आटा आहे.
इथे आहे हे काय म्हणतात त्याला, शेंगदाण्याचं पावडर जे मी बारीक करून ठेवलेलं आहे. ते एवढंच उरलं आहे म्हणून मी छोट्या ह्याचे ट्रान्सफर केलं आहे. आणि आतमध्ये पण असं मनुके वगैरे आहे. हे आहे सोयाबीन क्रंच आहे. त्याच्यानंतर आपण हा झाला वरचा पोर्शन, वरचा पार्ट. आता आपण सेकंड पार्टमध्ये जाणार. माझ्या फ्रीजला ह्या 4th पार्ट आहे, तर आपण जाणार होतो तर सेकंड पार्टमध्ये. तर इथे मी ना दूध, हे बघा दूध आहे ना, हे ह्याच्यामध्ये थोडंसं राहिलं की मी ते ह्याच्यात काढून ठेवत असते. हे आहे आपलं डिलायक्शनचं हे काय बोलतात त्याला, बटर. इथे मी ठेवले आहे भेंडी कट करून ठेवलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. इथे मी हे ठेवले अंजीर. बघा हे ग्लास कंटेनर आहे, ह्यात मी अंजीर ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आहे कढीपत्ता, जो मी ह्याच्यामध्ये साठवून ठेवत असते आणि तो छान राहतो त्यामध्ये. ह्यामध्ये ना मी शिराचं मिश्रण आहे. फक्त शिरा आहे ना आपल्याला तुपात टाकून फ्राय करायचं. ह्याच्यामध्ये सगळं ड्रायफ्रूट्स आणि सगळं मिक्स आहे. ड्रायफ्रूट्स, खोबरं वगैरे ते सगळं मिक्स आहे. तर मी हे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ह्यात पण मस्त राहतात आईस्क्रीमचे हे डबे आहेत ते छोटे छोटे. आता ह्यामध्ये आहे ना मी सोडलेला लसूण आहे, दाखवते तुम्हाला. बघा दिसतच असेल तुम्हाला सोडलेला लसूण. तर ह्याचं ना मला ना अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे. अर्ध्याची अद्रक लसूणची पेस्ट करायची. अर्ध्या ह्याचं मिरची आणि लसूणचं हे करायचं आहे, क्रश करून ठेवायचं आहे. आणि थोडंसं असं फोडणीसाठी वेगळा करायचं आहे. इथे हे आहे ना मी एक मिनिट दाखवते. ह्यामध्ये ना भाजलेले शेंगदाणे ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, तर हे सुद्धा आहे ना असे छान प्रकारे राहतात. त्यानंतर ह्यामध्ये पण बदाम आहे. ह्यामध्ये बदामचे पण मला काप वगैरे करून ठेवायचे. हा श्रीखंडचा डबा आहे. हे क्रम्स आहे, ब्रेड क्रम. ह्यामध्ये दाखवते तुम्हाला. ह्यामध्ये मिल्क पावडर आहे बघा. त्याच्यानंतर इथे आहे ते चारोळी आहे. ते खीरचे शेव आहेत, शेजवान चटणी आहे. आणि हा एक असा बॉक्स आहे फ्रीजमध्ये. जर तुम्हाला असे काही मसाल्याचे पाउचेस किंवा मॅगी मसाल्याची काही वस्तू ठेवायची असेल ना, त्या तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये. हे त्याच्यासाठी आहे. आणि मी तसं ना शिल्लक असलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवत नाही. क्वचितच कधी असं राहिलं असेल तर त्याच्यासाठी इतकी छोटी जागा ही इनफ होऊन जाते. तर हे आहे माझं सेकंड पार्ट फ्रीजचा. आता थर्ड पार्टमध्ये आपण येणार. थर्ड पार्टमध्ये बघा मी ना इथे अशी ही कंटेनर मी ऑर्गनायझर ऑर्डर केलेली आहे. ह्यामध्ये खरंच खूप छान राहतात भाज्या आणि तुम्ही 8 दिवसाच्या भाज्या वगैरे आणून ठेवू शकतात. आणि अजिबात याच्यामध्ये काही खराब होत नाही. ते बघू शकता तुम्ही. छान प्रकारे त्याच्यामध्ये जे पण काही पाणी सुटेल ना तर ते ह्याच्यातून बाहेर निघतं. तर बघा इथे ह्याच्यामध्ये ना कांदीच्या पातीचा ऑनियन आहे. इथे कोथिंबीर आहे. हे सुद्धा कंटेनर मी ऑर्गनायझर ऑर्डर केलेले आहे. तर हे मी असं ह्याला वरती टिश्यू पेपर लावून ठेवलेलं आहे. तर हे सुद्धा कोथिंबीर आहे. हे फ्लावर मी कट करून ठेवलेलं आहे. जे मी काल बाजारातून भाज्या आणल्या होत्या, मी तुम्हाला दाखवलं. आज मी बाजारातून भाज्या वगैरे नंतर मी सगळं ते अरेंज केलं आणि नंतर मग तुम्हाला दाखवायला घेतलं. डुगू थांब. हा बघा इथे डुगू आलाय. त्याला फ्रीज उघडलं की फार आवडतं फ्रीजमध्ये मस्ती करायला, काय ना काय वस्तू घेण्यासाठी. तर थांब डुगू. तर फ्रेंड्स हे आहे थर्ड पार्ट. तर ह्या थर्ड पार्टमध्ये बघा मी तुम्हाला दाखवलं. इथे मी अद्रक ठेवलेला आहे. इथे मी स्प्रिंग ऑनियनचा कांदा आहे आणि ते काढून ठेवलेला आहे, जो आता आपलं पोहे वगैरे बनवण्यासाठी लागतोच. आणि ह्यामध्ये बघा पापडीची भाजी अशी छानपैकी सोडून वगैरे ठेवलेली आहे. हे आपण जर असं अगोदरच करून ठेवलं ना तर आपल्याला ना स्वयंपाक करायला जास्त वेळ नाही लागत, पटकन पटापट होतो. इथे बघा हे मी जळगावी वांगी घेतलेले आहेत वांग्याचं भरीतसाठी. तर त्याची पण रेसिपी मी दाखवेलच. इथे हे जे आहे तिथे ह्याच्यामध्ये तेंडली आहे. इकडे ह्यामध्ये ना गव्हाची शेव आहे. म्हणजे आपल्याला कधी शेवाची शिरा वगैरे बनवायची असेल तर हे त्याच्यासाठी आहे. ह्यामध्ये मैदा आहे. ह्या बॉक्समध्ये मैदा आहे. मी थोडंसं फटाफट सांगते कारण की ना व्हिडिओ खरंच खूप मोठा होऊन जाईल. आणि ह्याच्यामध्ये ना हे आहे, दाखवते तुम्हाला. इथे बघा हे मी अख्खे मूग भिजवून वगैरे ठेवलेत ना, तर हे सुद्धा अशी छान प्रकारे राहतात ह्या डब्यांमध्ये. हे डबे खरंच खूप छान आहे. छोटे आहेत पण फ्रीजमध्ये बसून जातात आणि व्यवस्थित पण दिसतं ते सगळं. आणि हे आहे केकचं प्रीमिक्स, व्हॅनिला केकचं प्रीमिक्स आहे, जे मी बनवलेलं आहे घरी कारण की कधी कधी लागतं. तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल कसा बनवायचं ते. हे पण तुम्हाला दाखवते हात. तर इथे बघा हे टोमॅटो आहे आणि ह्यामध्ये आहे अद्रक, लिंबू, मिरची, 2 प्रकारच्या मिरच्या ह्याच्यात ठेवलेल्या आहेत. यामध्ये असे छोटे छोटे बॉक्स येतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये मी अद्रक आणि लिंबू एकत्र ठेवले आहे. ह्यामध्ये कोबी आहे, एक चायनीज कोबी आहे, एक आणि असा हा साधा कोबी आहे ज्याची आपण भाजी वगैरे बनवतो. हा आहे थर्ड पार्ट. तर बघा तुम्हाला कसा वाटला ते. अशा प्रकारे हे डबे आहेत, असे मी अरेंज केले जेणेकरून ना आपल्याला फटाफट असं करायला खूप इझी पडतं.
आता त्यानंतर आहे ना, हा जो फोर्थ पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये 2 ड्रॉवर आहे. एक ड्रॉवर ना मी स्वतःच अरेंज केलेला आहे आणि एक ड्रॉवर ऑलरेडी फ्रीजला इन्क्लूड होतं. तर ह्या ड्रॉवर आहे ना, हा माझं जुन्या फ्रीजचं ड्रॉवर होतं. मी त्यातलं ते काढून घेतलं होतं, कारण की हे आपल्याला असं कधी-कधी कामाला येतं कुठेही. तर बघा, इथे सुद्धा मी ना ह्या कंटेनरमध्ये बघा भाज्या ठेवलेल्या आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल, ह्याच्यामध्ये मी जास्तीची आणलेली अद्रक आहे, जी मला आता अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे आणि अर्धी अद्रक चहासाठी वगैरे अरेंज करून ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये आहे ना भाजी आहे, शेंगा आहे. ह्याच्यामध्ये बीटरूट आहे, जे सँडविच आणि ज्यूससाठी लागतं. ह्याच्यामध्ये जास्त फ्रीज ओपन राहिलं ना की हे होतं. ह्याच्यामध्ये गवार आहे, बघू शकता तुम्ही. त्यामध्ये गवार मी निवडून वगैरे स्वच्छ अशी ठेवली आहे, टिश्यू पेपर लावलेला आहे, जेणेकरून त्याला मॉइश्चर जरी सुटलं ना तरी ते खराब होत नाही आणि ते छान प्रकारे राहतं. इथे थोडीशी जागा शिल्लक होती ना, मी इथे एक बॉक्स अरेंज केला आहे. तर इथे सुद्धा मी ना असे गाजर ठेवले, हे सुद्धा मला कट करून वगैरे व्यवस्थित ठेवायचे, जेणेकरून ऑन द स्पॉट आपल्याला काहीही बनवायचं झालं ना तर लगेच वेळ नाही लागत मग बनवायला. तर हा आहे असा छोटासा ड्रॉवरचा हा एक कप्पा. आता दुसरा ड्रॉवर तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये मी काही थोडीशी ग्रोसरी स्टोअर केलेली आहे आणि काही थोडे असे वस्तू स्टोअर केलेली आहेत. तर इथे बघा माझ्या उरलेल्या ज्या वस्तू आहेत, जशी मसूर आहे, चणे आहेत, ब्राऊन चणे, परत भगर आहे, मी एका डब्यामध्ये अशी एका साईडला स्टोअर करून ठेवली आहे. हा माझा एक्स्ट्राचा हे आहे किसान टोमॅटो सॉस. इथे मेयोनीज आहे, त्याच्या खाली जी आहे ना ती लापसी आहे, इथे ठेवली आहे ती. शेंगदाणे आहेत, जे मला भाजून पुन्हा भाजलेले करून ठेवायचे आहेत आणि थोडासा पावडर करायचा आहे. त्याच्यामध्ये ना खोबरं आहे, सुक्कं खोबरं बघू शकता इथे तुम्ही सॉरी. त्यानंतर ह्याच्यामध्ये उरलेलं थोडंसं बेसन आहे. त्याच्यानंतर बघा हे ब्राऊन चणे, ते ब्राऊन असे 2 चण्यांचे चणे आहेत. तर असं हे पार्ट आहे ह्याच्यामधला. तर हा आहे माझा दोन्ही मिळूनचा 4th शेल्फ जो मी बनवला आहे. आता लास्ट आहे तो आपला ड्रॉवर, ज्यामध्ये आपले व्हेजिटेबल्स असतात. तर ह्याच्यामध्ये बघा मी ना इथे टोमॅटो ठेवलेले आहेत, इथे कैरी ठेवली आहे, जी मला चटणी बनवायची आहे. तर मी तुम्हाला एक सगळं स्पेशली मिक्सरमध्ये काय काय वाटण करून ठेवायचं आहे स्टोअर करून, एक त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर ते आहे इथे कैरी, हे ब्रोकली आहे, इकडे हे वांगी आहेत, काकडी आहे. ह्याच्यामध्ये अजून काही असं ठेवण्यासारखं नाही वाटलं, ते आणलं नाही. हे बेल पेपर आहे, बघू शकता इथे तुम्ही. आणि इथे थोडीशी टोमॅटो आहेत, जी भाजीला वगैरे लागतात. तर असं आहे हा ड्रॉवरवाला पोर्शन, बघू शकता इथे तुम्ही. आता हे झालं आपलं पूर्ण फ्रीजच्या आतल्या वस्तूंचं सामान, ठीक आहे. तर तुम्हाला माझं फ्रीजचं आतलं सामान कसं वाटलं फ्रेंड्स, मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आणि जराही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे आहे असं फ्रीजच्या आतल्या साईडच्या वस्तूंचं पोर्शन. आता मी तुम्हाला दरवाजाची साईड दाखवते. तर फ्रेंड्स इथे हे आहे, इथे जे काही छोटे छोटे असे सॅशे वगैरे किंवा चॉकलेट्स वगैरे असतात ना, ते मी ह्यामध्ये ठेवते. आणि तसं थोडासा कापलेला लिंबू ठेवते, जेणे कापलेला लिंबू एक मिनिट इथे ना हे असे सॅशेट, असा मी एक बॉक्स ठेवलेला आहे. हा कंटेनर थोडं कडक आहे म्हणून हा ना मी स्वच्छ करून ठेवला होता. ह्यामध्ये ना मी असं हे कापलेलं असं लिंबू वगैरे ठेवून देते, जेणेकरून ना फ्रीजमध्ये असला उघडट वास वगैरे येणार नाही. आणि थोडेसे असे चॉकलेट्सचे हे आहेत, जे कधी असे टाईमपास म्हणून वाटली खावीशी तर नाहीतर नाही. हे आहे अंड्याची ट्रे, इथे मला जेवढे अंडे लागतात मी तेवढेच घेते. त्याच्यानंतर मी तुम्हाला हा मगाशी कंटेनर दाखवलाच, ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे ठेवले होता तो. तर हा आहे वरचा पोर्शन. आणि त्याच्यात माझे ह्या पोर्शनच्या खाली ना हा बघा एक असा वाला डब्बा आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मला असे छान छान छोटे छोटे असे डबे पण ह्याच्यामध्ये आले. तर हे ड्रायफ्रुट्स डबे आहेत, ह्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स ठेवू शकतो. पण मी ह्यामध्ये ना चॉकलेट्स ठेवले बघा इकडे. आणि ह्याच्यामध्ये ना मला असे कटिंग काजू बदाम हे ठेवायचं. तर मी इथे एक केसरचाच एक ठेवलेला आहे डब्बा बघा. आणि बाकीचे असे हे कंटेनर खाली आहे, पण पुढे जर असं काय वाटलं ठेवायचं तर ह्याच्यामध्ये ठेवत जाईल. आणि मला सजेस्ट करायचे मी काय ठेवू शकते. इथे आहे बघा, मी हे पण आहे ना मीशोवरून डबे हे ऑर्डर केलेले, खूप छान आहेत, कडक आहेत, मस्त आहेत आणि खूप छान आहेत हे. कारण की ह्याच्याने सर्व वस्तू एकदम अरेंज राहतात, ऑर्गनाईज राहतात. तर बघा इथे ना हे टँक आणि रसनाचं पाऊच आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना थोडासा असं सॉस आहे. त्याच्यानंतर ह्याच्या बाजूच्याच कंटेनरमध्ये बघा हे गार्लिक मॅजिकचं हे आहे, ब्रेडला लावायचा मसाला. त्याच्यानंतर हा मॅगी मॅजिक मसाला आहे, तो कधी कधी भात फ्राय करण्यासाठी लागतो. हे आहे मॅक्सिकम साल्सा, त्याचं पाऊच आहे हे. आणि त्याचे थर्ड ह्याच्यामध्ये आहे कंटेनरमध्ये बघा. हे मी मदरचं आहे ना धनिया पुदिना चटणी आणलं होतं डीमार्टमधून, तर मी अजून वापरलं नाही, बघू आता कसं आहे ते. तर हे 2 पाऊच घेतले होते. आणि हे एक डेटचं आहे, डेट आणि चिंचाचं. तर हे एक आहे, हे चीझी सॉस आहे, त्याचा सॉस आहे हा. तर हे असं आहे थर्ड कंटेनरमध्ये. फोर्थ कंटेनरमध्ये आपलं चायनीजचं आयटम आहे, सोया सॉस आहे, रेड चिली सॉस आहे, ग्रीन सॉस आहे, विनेगर आहे, हे असं इथे वरती. आणि हे 4 बॉक्स आहेत ना असे मस्तपैकी इथे अरेंज झालेले आहेत व्यवस्थित, बघू शकता इथे तुम्ही.
त्यानंतर त्याचा खालचा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन जो आहे तो माझा ह्याचा आहे, काय म्हणतात, पाण्याची बॉटल ठेवण्याचा आहे. पण आम्ही फ्रीजमध्ये बॉटल ठेवत नाही, म्हणून मी जास्त तिथे पाणी काय वगैरे वापरत नाही, कारण आम्ही मटक्यातलं वगैरे पाणी पितो. तर इथे सुद्धा ना हे मला ना 6 कंटेनर आले होते. एका बॉक्समध्ये 6 कंटेनर आलेले असेवाले. बघा किती छान वाटतात ते ना. तुम्हाला हे काढून दाखवते. हे असं ऑर्गनायझर मी ऑर्डर केलेलं आहे. तर किती छान अशी डिझाईन पण आहे आणि मस्त वाटतात ते छान. तर हे असे ना मस्तपैकी फ्रीजमध्ये बसतात. तुम्ही फ्रीजमध्ये बसवा, फ्रीजरमध्ये बसवा, काही प्रॉब्लेम नाही. इथे फ्रेश क्रीमचं एक पॅकेट आहे, बघू शकता. इथे हे मी ना सिरप ठेवलेलं आहे, चॉकलेट सिरप. त्याच्यानंतर पायनॅपल क्रश आहे. इथे मी मेयोनीजचा एक हे ठेवला आहे. इथे मी लिहून ठेवलं आहे मेयोनीज म्हणून, व्हेज मेयोनीज. आणि हा आहे टॉमॅटो सॉस, त्याचा हे आहे. तर अशा प्रकारे माझ्या दरवाजाची साईड आहे, तुम्ही बघू शकता. हा जो मध्ये मध्ये आवाज येतो ना, तो फ्रीजचा आहे, तो अवॉइड करा फ्रेंड्स. तर हा आहे दरवाजाची साईड आणि ही आहे आपली साईड. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा फ्रीजचा व्हिडिओ कसा वाटला, कसं ऑर्गनाईज केलं आहे, तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स पाठवा, जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. तर इथे मध्ये मध्ये किवी हात टाकते. तर मला ना हे सगळं करण्यामध्ये किवीने सुद्धा खूप सारी हेल्प केली आहे, जी मला नेहमी करते ती. तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आहे, फ्रीज आहे. तर तुम्हाला मी एकदा दोन्हीचा पण व्हिडिओ देते, व्हिडिओ दाखवते. फ्रीज आहे स्टार्टिंगपासून असं आहे. मी ना हे दुधाचे कंटेनरला जास्त मागवून ठेवते पॅकेट. आता त्यातला एकच शिल्लक राहिला, तो उद्या लागेल. तर अशा प्रकारे फ्रीजरचं फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा फ्रीज ऑर्गनायझरचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला फ्रीज ऑर्गनायझरचा ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी जे ऑर्गनायझर पण ऑर्डर केले होते ते तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा फ्रेंड्स. आणि जे कोणी चॅनलला नवीन असेल त्याने सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला छान छान मला सुद्धा त्याचे मोटिवेशन मिळतील. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.